उपाडा दोन्ही टीमला शुभेच्छा। बॉलिंग ट्रॅक वरती महेश भोईर, सचिन टोकरे ऑन स्ट्राइक। पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, चेंडू जाईल एका टप्प्यानं पॉइंटच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा चौकार। धन्यवाद अडीजे। पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर महेश भोईरच्या विरोधामध्ये ठोकलाय सचिननं देखील चौकार। यावेळेस हा दुसरा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीला यष्टीरक्षक बीट झाला, त्याच्यानंतर तलम्यान देखील बीट झालाय, चेंडू जात सीमा रेषा पलीकडे 4 धावांकरिता आला हा चौकार। धन्यवाद अडीज। या ठिकाणी आपण पाहिलं तर एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, 1 बाउन्स ताकीद देखील या ठिकाणी दिले गेले। आता मात्र फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव केला गेला। पहिल्या 2 बॉल वरती 8 धावा बनवलेत सचिनने देखील, सॉरी रुपेश आहे। यावेळेस आपण पाहिला तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे जजमेंट करतोय, पकडला जाईल झेल आणि रुपेश टोकरेचा होते समाप्त खेळ। सॉरी रुपेश होता आणि माझ्या मुखातून सचिन असं नाव मात्र आलं होतं, कारण सचिन देखील आहे त्यांच्या टीम मध्ये। धन्यवाद अडीजे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गौरव रिपट येतोय, गौरव, त्याच्यानंतर मग आकाश रिपट यांना देखील कोण विसरेल। वेगवान बॉल वेगामध्ये बीट केले गौरवला या ठिकाणी। सुरुवातीचे दोन्ही चेंडू पाहिले तर मग चिरमाई स्पोर्ट कासारवडे टीमच्या बाजूने राहिले होते, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग रुपेशला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले महेश भोईर। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर अजून एक डॉट बॉल, चेंडू फेकून झालेत 5 धाव फलकातील धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 8 धावा। 4 ओव्हरचा मॅच। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग विशाल थापड यांचा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील विशाल तुम्हाला देखील। यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक हा डॉट बॉल, रुपेश मात्र बाद झाल्यानंतर बॅटिंग लाईफ लाईन मध्ये थोडीशी मात्र कमतरता जरूर पाहायला मिळाली। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गौरव रिफट नावाचा खेळाडू नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि निश्चितच 3 चेंडूंना मात्र तो सामोरे गेला आणि 3 चेंडू मात्र तो डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला। थोड्याशा अडचणी मात्र या ठिकाणी वाढल्या गेलेत। पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच चांगली बॅटिंग करायला हवी होती, परंतु मोठ्या फटक्यांवरती विश्वास गौरवने देखील दर्शवला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय, धाव फलकातील धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 8 धावा। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भरत तले म्हटलं तर एक मोठं नाव आहे चिरमाई स्पोर्ट कासारवडे टीमचं। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे त्याच्याकडे। चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे भरत। समीर चा हा पहिला बॉल, हो यावेळेस आपण पाहिला तर हा वेगवान बॉल होता समीरचा। समीर म्हटलं तर मग हवा का झोका, आणि निश्चितच
हवेची साथ देखील असते समीरला. वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आपण पहिल्या दुसऱ्या बॉल वरती मात्र स्विचचा फटका खेळण्याचे प्रयत्न केले होते. आणखी एक बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मिस झाला. यष्टीरक्षक निमेश त्या ठिकाणी व्हाईट वर्सेस 4 काँग्रेसची निशाणी दाखवली गेली पंचांच्या माध्यमातून. 5 धावा धाव फलकावरती मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळतील. दीपावली संपूर्ण भरपूर वेळ झालेला आहे मात्र बोनस या ठिकाणी दिला जातो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साइडला चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चेंडूची फेकी जर व्हॉट्सअप प्रमाणे असती ना तर कदाचित या ठिकाणी डिलेट व्हावं लागलं असतं गौरव त्रिपाठला देखील, कारण तो डेंजर झोन मध्ये धावत होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. समीरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय आउटसाइड द ऑफस्टंप. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि निश्चितच वंश आपण या ठिकाणी पाहिले तर मग रुपेश दांडेकर हे झुकते नाहीये, ये दूसरों को झुकाते, ये खड़े के खड़े रहते क्योंकि ये दांडेकर है. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू निश्चितच सापडला गेला आणि काय जबरदस्त स्कूपचा फटका पाहायला मिळाला. भरत तलेशा बॅट मधनं चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आलाय षटकार. धन्यवाद. डीजे चिरमाई स्पोर्ट कासारवडली टीम म्हटलं तर मग ठाणे परिसरातील हा संघ आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अष्टभुजा स्पोर्ट लहुफाडा टीम म्हटली तर मग वसई पट्ट्यातील संघ आहे. आपण ठाणे वर्सेस वसई अशी लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला टॅप केलं या ठिकाणी. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. अभिषेक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील आणि 2 टीमचे टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 5 आणि शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र चेंडूची थोडीशी पाहणी केली जाते भरत तलेशा माध्यमातून. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची जिद्द, चिकाटी, गुणी कौशल्य, क्षमता त्याच्याकडे आहे, कारण त्याची बॅटिंग आम्ही देखील पाहिले आहे. एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीसी नरेश हो झेल सोडला या ठिकाणी. जीवनदान मिळायला गेले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नेम धरून गेम करण्याचा देखील प्रयत्न केला. ऊपर वाले ने लड्डू मुंह में गिराया था थर्डमैन के खिलाड़ी के हाथों में, लेकिन थर्डमैन के खिलाड़ी कहीं ना चाह रहे ये लड्डू मेरे को नहीं खाना है, छोड़ दिया. सोडला झेल या ठिकाणी आणि भरत तलेला मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली बॅटिंग करण्याची या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकाची धावा आपण पाहिल्या तर 13च्या सरासरीनं 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज या ठिकाणी येतोय. सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर महेश भोईरच्या माध्यमातून टाकलं गेलं. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर एक सफलता त्यांनी प्राप्त केली आणि बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र डॉट टाकले गेले. त्याच्यानंतर हे दुसरं षटक आपण पाहिलं समीर बुरकुंशच्या माध्यमातून. समीरने मात्र 18 धावा खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज येतोय हे देखील आपल्याला पाहायला जरूर मिळेल. जयेश वाडू नावाचा गोलंदाज या ठिकाणी येतोय. सह्याद्री चषकामध्ये आपण पाहिलं तर जयेश वाडूचा काय जबरदस्त बोलबाला राहिला होता बॉलिंग मध्ये. षटकातील
पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे नो. सुवर्ण संधी होती बॅटरला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं नो आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, हे देखील चेक केलं जाईल. येस, हा चेंडू असणार आहे. इट इज नो बॉल. हलकासा बॉल मात्र लाईनला टच झाला, म्हणजेच असणार आहे फ्री हिट. गुडा डोले पहाणीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉल वरती ठोकला या ठिकाणी फलंदाज गौरव रिफटनं हा शौकार. मिळतील 4 धावा. धन्यवाद डीसी. आकाश नाही, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गौरव रिपटचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस जुने हेलिकॉप्टर उडवलंय, परंतु लँड झालंय महेश भोईरच्या हातामध्ये. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होतोय मिस्टर गौरव रिफट ह्याचा खेळ. इज आउट. धन्यवाद डीजे. सचिन थापड येतो मैदानाच्या आतमध्ये. गौरव रिफट बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग सचिन थापड नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सचिनचा देखील खूप चांगला वर्चस्व राहिला या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. चांगले बॅटिंग त्यांनी देखील सातत्याने केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या बॅटिंगची गरज आहे. जयेश वाडूचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र ढकललंय. विनू त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भले तले सज्ज आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर षटकार. खिरडीचे बाजारा साडीया जाऊ, पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीचे बाजारा साडीया जाऊ, पसंत पडेल ती तुला. जयेश वाडूच्या विरोधामध्ये आक्रमण केले भरतनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. हाला आणखी एक भरत तलेच्या बॅट मधनं षटकार 6 धावा. धन्यवाद लिझे, धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये काय आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते भरत तलेच्या माध्यमातून.
म्हटलं गेले आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा, सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार षटकार षटकारांची हवा. यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का? चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय. आणखी एक चौकार, 4 रन. लाग पोरी तुझ्यासाठी धन्यवाद. 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जयेश वाडून. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर महेश भोईरनं मात्र फक्त 8 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर समीर भुरकुंड मात्र 18 धावा खर्च केल्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं जयेश वाडूला तिसरं षटक टाकताना मैदानाच्या आतमध्ये त्या षटकामध्ये 22 धावा आलेत. आता मात्र संघाचा संघनायक मिस्टर विशाल थापड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस होता, परंतु आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर रवींद्र दादा स्मृती चिष्कामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग कटरचा बॉल होता, परंतु ऑप्टमच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल पंच आपण या ठिकाणी पाहिलं तर रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून हा वाईड बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल, लेटकरचा फटका, क्षेत्ररक्षक आहे विनीशच्या हातामध्ये. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिला तर मग हा झेल अगदी सहजपणे काढून दिलाय. फलंदाज सचिन थापड मात्र आउट. मला हो घेऊन देतास तर मी हो नाही लठी जनास. पुरीवाले काय असं कानूसा घेत लाईन मारायचं पाठीच येत. आरबीस होत्या पुरी नांगेल्या सेटिंग दिया टाकून करत गाज. हे तुऱ्या हो वाजवाई दिला हास का पोरी पटवाई दिला हास. लग्न धन्यवाद. डीजे आमचे डीजे मॅन देखील लग्नात आलेत. काहीतरी इरादा त्यांचा देखील पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आपण रोहित रिपट मात्र इन झालाय बॅटिंग साठी. यावेळेस पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला महेश भोईर आहेत. शॉर्ट मिडॉन मध्ये एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 50 या कड्यावरती. अजून सुद्धा चेंडू बाकी आहेत या षटकातील 4. विशाल थापडची चांगले बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वापसी करून दिली जाईल का, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. स्वीटशीटचा फटका, लगा तो तीर नाही तो डॉट 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 डॉट, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर चौकार आलाय. 4 रन. हेलो भाई, कौन हमको खेलेगा फ्री फायर? धन्यवाद. डीजे माहीमचा हलवा आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरत तळेचा हा झलवा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर निघणारा होता. धावसंख्या आपण पाहिले 1 पुढे सरकले जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 55 55 एकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग मधली एसटी मात्र डाऊन केली आहे. भरतला मात्र यावेळेस परतावं लागेल. परत भरत आउट. पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जातो कमान, पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
कुंदनचा बादशाह आला साईशेलार अर्नाल्डो बिवलीवाला धन्यवाद. अडीचशे धावसंख्या आपण पाहिली तर मग 55 55 आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकात ते चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. अजून सुद्धा दोन्ही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय कुंदन. कालच्या दिवसामध्ये आपण कुंदन जाधवला पाहिलं होतं. कुंदन जाधवनं देखील चांगला खेळ केला होता या मैदानावरती, परंतु आज कुंदन बरकेकर आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल थापडेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील हे देखील पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर जागेवरने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. 55 धावा धाव फलकातील लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुलरल्यांचा बॉल होता. लेग बिफोरची अपील केली गेली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर इष्टांच्या समोर मात्र पंचांच्या माध्यमातून पकडलं गेलं आणि फलंदाज कुंदन बॅक टू द डगआउट. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा मात्र खेळ पहिल्या इनिंगचा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्यामध्ये 55 आणि 56 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. घेऊया आपण छोटासा एक डीजर ब्रेक. किरण डीजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी करून दिले आमचे डीजे मॅन महेंद्र पवार यांनी. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिल्ला चंदनाचा शिव नेणीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक रुरंदर राजा जन्मला. माझ्या राजाला दगडाच्या मंदिरांची गरज नाहीये, माझ्या राजाला रोज पूजावं लागत नाहीये, माझ्या राजाला दूध तुपाचा अभिषेक लागत नाहीये, माझ्या राजाला कधी नवस बोलला जात नाहीये, माझ्या राजाला सोने चांदीचा साजही चढवला जात नाहीये. एवढं असून हे जगातील अब्जवादी लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारा एकमेव युग पुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे भोसले. अशा या माझ्या राजाचा त्रिवाण निश्चितच आपल्याला ऐकायला ठिकाणी मिळाला. आई भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आणि येत्या 19 फेब्रुवारीला
छत्रपती शिवाजी महाराजांची देखील जयंती आपल्याला पाहायला मिळेल. भरत तलेचा पहिला बॉल या ठिकाणी ऑन साइडला उडवलाय. समीर भुरकुंडनं चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय षटकार. समीर या निमेश ही सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अष्टभुजा स्फोट रानगाव लहुपडा टीम कडनं आणि काय जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा षटकार. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जातो समीरच्या माध्यमातून. भरत तले अशा षटकातील पुढचा बॉल, वेगवान बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येईल. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, ठोकला अजून एक मोठा षटकार, 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पेश केलेत. 56 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचंय आणि पहिल्या 2 बॉल वरती मात्र आक्रमण ऑन केलंय या ठिकाणी फलंदाज समीरनं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफस्टॉमच्या बाहेर निघणारा होता. वाईट बॉल, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. भरतच्या खात्यातील हा पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसला होता. ओहो, चेंडूने देखील आई नवेली मात्र दिशा बदलली गेली होती. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव पडल्या आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचतंय जवळजवळ 14 या आकड्यावरती. सध्या तरी आपण पाहिलं तर मग चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचा टार्गेट पूर्ण करायचंय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, निमेशचा झेल मात्र सोडला गेलाय. हा झेल नाही तर मग मॅच सोडला गेलाय की काय, कारण निमेश एक आक्रमक खेळाडू आहे, त्याच्याकडनं चांगले बॅटिंग सातत्याने होताना आपण पाहिली आहे आणि त्याचा झेल सोडणं कुठेतरी निश्चितच चिरमाई स्फोट कासारवडील टीमला मात्र धोक्याची घंटा वाजू शकते. बघूया काय रिझल्ट मात्र यानंतर आपल्याला पाहायला मिळेल झेल सोडण्याचा. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. डीजे मॅन देखील फरार झालेत. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 21 झाले का, 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र रुपेश टोकरे अँड आपण या ठिकाणी पाहिलं तर गौरव रिपट अँड भरत तलेमध्ये काहीतरी चर्चा त्या ठिकाणी झाल्या. रोहित देखील आहे. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 5 चेंडू फेकून झालेत आणि 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 56 धावांचा मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर मात्र छोटीशी मीटिंग झाले, बघूया काय घडते काय बिघडते पुढच्या बॉल वरती. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला, मात्र हवेमध्ये सूर घेऊन चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले त्या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक. कदाचित जर थोडस बॉडी बॅलन्स सावरलं असतं तर मग हा झेल मात्र होऊ शकला असता. चांगली फिल्डिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली कुंदनकडनं. चांगला एफर्ट्स शेवटच्या क्षणी मात्र घेतला गेला आणि मी तर म्हणेन आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा त्याने मात्र रोखल्या गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 22. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज झालाय तो म्हणजेच रुपेश टोकरे. शिरमाई स्फोट कासारवडील टीमचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे रुपेश टोकरे. सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच
34. 18 बॉल अजूनही जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पार्टनरशिप तोडली तर मग सामन्यामध्ये वापसी करू शकेल. चिरमाई स्फोट कासार उडवली. पहिला बॉल तेज तरार होता या ठिकाणी रुपेशचा. लॉंग ऑफला आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक पुढे आले होते. रोहित रिपट त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पुजले 23च्या घरामध्ये. रुपेशचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडूला मात्र फोर्स केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पुजलं 24च्या घरामध्ये. 24 धावा धाव फलकाप्रती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिद्दीच्या प्रवासामध्ये संयमाचं प्रशिक्षण घेतलं तर भरपूर युद्ध शांतपणे जिंकता येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला हा चौकार. धन्यवाद. डीजे समीरच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हलकीशी लिडिंग इंच मात्र लागली होती. आणि चेंडू आपण पाहिला तर मग थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना झाला होता 4 धावांनी करता. टीमची टोटल आपण पाहिली तर मग 28 धावा धाव फलकाप्रती पाहायला मिळतात. म्हटलं गेलं ना, आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागेल. आणि तो वजीर घेऊन उतरलेत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, समीर आणि निमेश. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या एसटीच्या बाहेर टाकला गेला. वाईटच्या सुरामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29. म्हटलं गेलं ना, येणाऱ्या संकटाला जो प्रत्युत्तर देतो तोच खरा विजेता बनतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर संकट थोडीशी मोठी होती परंतु त्याला मात्र प्रत्युत्तर केलं या ठिकाणी 2 बॅटरनं. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना धन्यवाद. डीजे षटकाराच्या सायनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पुजलंय 35 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन स्ट्राईकला. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे. 20 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेनं मी मागेच म्हटलं होतं निमेशचा झेल सोडलाय परंतु मॅच सोडलाय की काय, कारण निमेश एक आक्रमक खेळाडू आहे आणि यावेळेस त्याच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलंय. षटकार आलाय. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. या गोलनी या मालनी आल्या पाहुण्या घरा,
पायानं जावाला वार. धन्यवाद अडीजे. अरुण आला. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट गोलंदाज. हो हो हो, काय जबरदस्त हा चेंडू हाताला गेलाय अरुण धाबडच्या माध्यमातून. हा डॉट बॉल आलाय. षटगतील पुढचा बॉल. यावेळेस सभेमध्ये हा शॉट एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातो शॉट स्क्वेअरलेग बॉर्डर लाईनच्या थोडासा जबल, मात्र चेंडूला अडवलं गेलंय. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. दोन टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 14. आता मात्र 10 बॉल आणि जिंकण्यासाठी धावफलकाची धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 44. तर 44 धावा धावफलकाती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. हा आलाय चौकार आणि या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48-48 आकड्यावरती. इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर धन्यवाद अडीजे. 8 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू 8 असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सूरज त्या ठिकाणी होता उर्फ सर्जा, परंतु त्याच्याकडनं झाली मिस्टेक. हा शेल पकडायला हवा होता. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करू शकला असता. अरुणचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतोय डॉट. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. चला घाई करायची. 6 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 7. यावेळेस गौरव रिपीट येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिल्याच बॉल वरती चांगला फटका आहे ऑन साइडला. एक सिंगल मात्र येते. गौरंग नाव आहे. गौरव आणि गौरंग थोडासा मात्र बदल नक्कीच आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे. वापसी केले या ठिकाणी गौरंगनं.
साथ अडीचशे निमिष मात्र बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर महेश आलाय. चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अष्टभुजा स्फोट लोहपाडा टीमला. सुरुवात तर चांगली झाली, परंतु शेवट देखील चांगले होईल का अष्टभुजा स्फोट लोहपाडा टीमची. यावेळेस हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय रोहित रिफट बॉलच्या खाली. ओ झेल सोडलाय या ठिकाणी. सोफा झेल होता, पकडायला हवा होता. संकट वाढले असती बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, परंतु रोहित रिपटकडनं झाली या चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. आता मात्र 3 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा मॅच? खूप क्रिटिकल मोमेंट मध्ये हा मॅच मात्र यायला लागलाय. यावेळेस हवाई हल्ला केलाय, चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर. षटकार महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं हा सामना मात्र फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच अष्टभुजा स्फोट लोहपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्दिक चिरमाई स्फोट कासार उडवली. भरत तले, रुपेश टोकरे, सचिन थापड अँड कंपनी